ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन युवक आणि महिलांतर्फे महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांना आम्ही एक निवेदन सादर केलेलं आहे। शहरामध्ये सगळ्यांना माहिती आहे की आगीचे प्रमाण वाढलेले आहे। आग लागण्याचे दुकाने आणि घरामध्ये उष्णतेमुळे किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचे प्रकरण वाढलेले। पण औरंगाबाद शहराचा ऐतिहासिक वारसा असा आहे की बऱ्याचशा 70% वसाहती, ज्या वसाहतींना 15 ते 20 फुटाचेच त्यांच्यामध्ये रस्ते आहे आणि फायर ब्रिगेडच्या ह्या ज्या मोठ्या गाड्या आहेत त्या गाड्या जाण्यासाठी कुठे ना कुठे त्या ठिकाणी अडचण निर्माण होते। म्हणून शासनाने याच्यावर पर्याय म्हणून छोटे जी वाहने असतात, छोटे टँकर टाईप गाड्या त्यांनी नवीन खरेदी कराव्या, जेणेकरून अशा छोट्या रस्त्यांच्या वसाहतीमध्ये आग जर लागली तर त्याला कंट्रोल करण्यासाठी ह्या गाड्या तिथपर्यंत पोहोचू शकतील आणि त्याच्यावर नागरिकांना महानगरपालिकेकडून मदत होईल, जेणेकरून त्या ठिकाणी वित्तहानी आणि जीवितहानी होणार नाही। अशा आशयाचं निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे। आमचे बरेच पदाधिकारी इफ्तारची वेळ जवळ येत आहे त्याच्यामुळं निघून गेले। बाकी सगळे आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। जी श्रीकांत साहेबांनी आमचं निवेदन स्वीकारलं आणि त्याच्यावर योग्य कारवाई करण्याचे त्यांनी आश्वासन दिले। मनपा आयुक्त सरांना आज आम्ही एक निवेदन दिलं। विशेष निवेदन देण्याचं कारण असं आहे की येत्या काही काळामध्ये जे आगीमुळे जी दुर्घटना घडत आहे, शॉप असो किंवा घर असो, खूप ठिकाणी आगीमुळे नुकसान झालेलं आहे आणि क्वचित काही एरियांमध्ये मोठे रस्ते असल्यामुळे फायर ब्रिगेडच्या गाड्या जातात, पण जे स्लम एरिया आहे, छोट्या वसाहती आहे, तिथे फक्त 4-5 फूट एवढंच आहे, तर तिथे गाडी जाणं शक्यच नाहीये। तर त्यामुळे खूप जीवितहानी झालेली आहे, खूप लोकांचे घर जळाले आहे, ते अक्षरशः बघून खूप वाईट वाटतं। तर आज आम्ही इथे आलेलो आहे आणि सरांना अशी विनंती केलेली आहे की आपण तर ते रस्ते तोडून किंवा घर तोडून तर काही करू शकत नाही, पण एक त्याचा ऑप्शन म्हणजे आपण छोटे जे फायर ब्रिगेडच्या गाड्या जे मोठ्या असतात त्याचं रूपांतर थोडं छोट्या गाड्यामध्ये करू, जेणेकरून ते गाड्या त्या लोकांच्या घरापर्यंत जाणार व अशा दुर्घटना झाल्यास ते त्वरित तिथे पोहोचून होणारे जे पण पुढे काही प्रॉब्लेम आहे ते होणार नाही। तर सरांची चर्चा वगैरे केली, सरांना पण मुद्दा समजला। सर म्हणे आम्ही लवकरच तिच्यावर कारवाई करू। अंकिता बाळू गजाश। आज मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन की जानिब से म्युनिसिपल आयुक्त को एक निवेदन दिया गया, जिसके अंदर मांग ये की गई है कि जो कॉर्पोरेशन की जो गाड़ियाँ होती है, जो फायर की गाड़ियाँ होती है, उसके अंदर छोटी फायर की गाड़ियाँ भी अवेलेबल होनी चाहिए, ताकि जिन एरियाज के अंदर, जिन स्लम एरियाज के अंदर खुदा न खास्ता अगर आग लगती है, जहाँ बड़ी गाड़ियाँ नहीं जा पाती, वहाँ पर छोटी गाड़ियाँ भी जो है तो फायर ब्रिगेड के पास होनी चाहिए। होता यह है कि बड़े बड़े रोड के ऊपर फायर ब्रिगेड की गाड़ियाँ तो पहुँच जाती है, मगर जब गली के अंदर कहीं पर आग लगती है तो फायर की गाड़ी उस गली के अंदर नहीं जा पाती, जिसकी वजह से उस आग को बुझाने में दिक्कत होती है। तो उसी वजह से आज हमारी बहन अंकिता ताई ने, जावेद पटेल साहब ने, यूसुफ साहब ने, निर्मला दीदी ने, इन तमाम ने जाकर आयुक्त साहब को एक निवेदन दिया है, जिसके अंदर ये मांग की गई है। और मैं समझता हूँ कि म्युनिसिपल आयुक्त साहब इस निवेदन को गंभीरता से लेंगे और इस मांग को जल्द से जल्द पूरी करेंगे।